आमदार शिवाजीराव पाटील यांची लढाई शेतकऱ्यांच्या हितासाठी. ओंकार सुळेभावकर. पराभवाने खचणारे आणि विचलित होणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत. जिल्हा परिषद पंचायत समितीसारख्या अनेक पराभवानंतरही भाजपचा कार्यकर्ता संघर्षासाठी सक्षम आहे. आमचे नेते आमदार शिवाजीराव पाटील यांची लढाई ही गोकुळच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू आहे. बोगस दूध संस्थांमुळे प्रामाणिक दूध संस्था आणि सभासद यांचे महत्त्व संपणार आहे. बोगस संस्थांच्या आधारे मंत्री मुश्रीफ साहेबांना गोकुळवर कायमस्वरूपी आपलीच सत्ता ठेवायची आहे का, असा सवाल भाजपा युवा अध्यक्ष ओमकार सुळेभावकर यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, आमचे नेते आमदार शिवाजीराव पाटील यांचा हा लढा गोकुळमध्ये चेअरमनपद, संचालकपद मिळावे किंवा केडीसीमध्ये चेअरमनपद मिळावे यासाठी नसून त्यांचा लढा हा प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी, दूध उत्पादक सभासदांसाठी आहे. मुश्रीफ साहेब एवढंच प्रामाणिकपणे काम करत आहेत तर त्यांना बोगस संस्था वाढवण्याची गरज का पडली? मुश्रीफ साहेबांची ही खटपट जर खरंच शेतकरी हितासाठी सुरू आहे तर त्यांनी गोकुळच्या चेअरमनपदी एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला संधी द्यावी. त्यांच्या कुटुंबात व त्यांच्या नातेवाईकांकडे 40पेक्षा जास्त ठराव आहेत असं समजत आहे. यापैकी त्यांच्या किती नातेवाईकांना म्हशींची धार काढता येते? किती नातेवाईक गायी म्हशी सांभाळतात, शेती करतात, हे सर्व प्रामाणिक शेतकऱ्यांना माहीत आहे. कष्टाने दूध गोळा करायला आमचा शेतकरी आणि या दुधाची मलई खायला मुश्रीफ साहेब आणि त्यांचे नातेवाईक हे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधीच पटणार नाही. गोकुळचा भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की गोकुळच्या उत्पादनांचा दर्जाही दिवसेंदिवस खालावत चालला आहे. गोकुळच्या दुधाला साय सुद्धा आता येत नाही. ग्राहक वर्ग नाराज होत चालला आहे. त्यामुळे गोकुळचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी आता आम्ही वाटेल ती किंमत मोजायला तयार आहोत. लवकरच संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा हा लढा आम्ही उभारणार असून यासाठी आवश्यक पावले भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही उचलणार असल्याचे भाजपा युवा अध्यक्ष ओमकार सुळेभावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड.